कल्याणमधल्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं निलेश सांबरे यांच्या भगिनी तसंच भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका ताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्तानं तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आपण लोकसभेत जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत असल्याचं सांबरे यांनी या प्रसंगी म्हटलंय। कल्याणमधल्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं निलेश सांबरे यांच्या भगिनी आणि भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका ताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्तानं तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। जाती धर्मापलीकडे जाऊन जे सुशिक्षित मतदार आहेत ते जिजाऊच्या कामाने प्रभावित होऊन त्यांनी सर्वांनी मतदान केलेले। अनेक बिल्डर्स लोकांमध्ये पार्टनर राजकारणी घुसतायत, सत्ताधारी घुसतायत, मोठमोठे टावर होत आहेत, परंतु त्या शहराची परिस्थिती बघितली, पिण्याच्या पाण्याची दुरावस्था, रस्त्यांची दुरावस्था आणि आता बघितल्यानंतर ज्या शहराचं ज्याच्यावर भार आहे त्या रुग्णालयामध्ये साधा एमडी फिजिशियन नाहीये, पीडियाट्रिशियन नाही, गायनाईक नाही, इतकंच नाही तर सर्जन नाही। यापेक्षा दुसरी दुःखाची गोष्ट असूच शकत नाही। आताच आम्ही डॉक्टरांना आश्वासित केलं, उद्याला कमिशनर मॅडमची भेट घेतोय। जर महापालिका सक्षम नसेल तर आम्ही आमच्याकडनं जिजाऊ संस्थेकडनं या रुग्णालयाला एमडी फिजिशियन, एमडी गायनाईक, पीडियाट्रिशियन भले ते 2-2, 4-4 तास बसतील आणि फुल टाइम सर्जनची व्यवस्था करून देऊ का आमच्या कुठल्याही बांधवाला भगिनीला उपचारासाठी कुठल्याही खाजगी रुग्णालयात जाऊन मोठ्या प्रमाणात पैसे द्यावं लागणार नाही। त्यांची परिस्थितीच नाही, त्यांचं उद्या मरण होता कामा नये, त्यांना वाचवणे ते आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहेत, ते समजून वाचवण्यासाठी जिजाऊ कार्यरत आहे। जी समाजाला आश्वासनं दिले ती येत्या 2 ते 3 वर्षामध्ये 100% पूर्ण करतात। आजची राजकीय परिस्थिती बघितली तर एवढी मतं 2-3 विधानसभेमध्ये आम्हाला 2 लाख मताधिक्य मिळाले, तर समजायचं आमच्या 2 जिल्ह्यामध्ये तर आपला पक्ष सर्वात मोठा आहे। आणखीन इतर जिल्ह्यातून मागणी आल्यास जिजाऊच्या कामाने प्रभावित होऊन आम्ही त्या जिल्ह्याचाही विचार करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।